त्यासाठीच आपण असं ठरवलेलं आहे की राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख नेता हा कोऑर्डिनेटर होईल, त्यांची बैठक पण घेतली जाईल. तिथून जर अशा आणि जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय अनिल परब साहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की एक प्रमुख आपण तिथं नेमायचा आहे, त्यातून कोऑर्डिनेट करायचं. नाही झालं तर राज्याच्या बॉडीने त्या निर्णय घ्यायचा. अशा प्रकारचे तक्रारी सगळ्या मित्रपक्षांनी पक्षाकडे आले तर 19 तारखेला परत आम्ही बसणार आहोत आणि त्यावेळेला त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. नाही, आत्ता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आम्ही फोकस केलेला आहे 19 तारखेला बोलू आणि 19 तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची कशा प्रकारची करायचं त्याची निर्णय पण आम्ही नियोजनाला बसणार आहोत. ही बैठक आता सातत्याने ह्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होणार आहे. आजची बैठक ही जसं बाकीच्या नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नगरपालिका आणि नगर परिषदा ह्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका याच्यापुरताच मर्यादित होती आणि त्याचे सर्वाधिकार हे स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आणि ह्या स्थानिक पातळीवरती निर्णय दिलेल्या असल्यामुळे स्थानिक पातळीवरती जे काही निर्णय होतील त्याच्यावरती आम्ही आमचे कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि जर एखादी कुठली अडचण किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्यावरती ते जे कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत ते निर्णय घेतील. आता ह्या ज्या निवडणुका आहेत या पहिल्या टप्प्याच्या याच्यामध्ये आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून काय व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे याच्या बाबतीत चर्चा केली आहे. दुसरी बैठक आमची 19 तारखेला ठरलेली आहे.